कधी जुळतंय तर कधी तुटतंय अशी काहीशी अवस्था महाविकास आघाडीतील जागा वाटपाची झाली आहे. कधी जागा वाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याचं चर्चा रंगल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाची यादी जाहीर झाली, पण यानंतर मात्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक म्हणून काही नेत्यांची तिकीटं कापली जाणार असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाची हवा अजूनही त्यांच्या डोक्यात आहे, अशी टीका एकीकडे महायुतीतील नेते आणि दुसरीकडे राजकीय विश्लेषक देखील करत आहेत. लोकसभेचं यश कायम टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची धडपड जरी सुरू असली तरी यात कुठेतरी जराशी भीती आणि हापापलेपण सुद्धा आपल्याला दिसू लागले. एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना 100 पेक्षा जास्त जागांवर लढणार असा दावा करतात, तर कधी जागा वाटपाचा फॉर्म्युला प्रत्येकी 85, कधी प्रत्येकी 90 ने फिक्स झाल्याचं म्हटलं गेलंय. आणि अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नव्हता, त्यामुळे ही यादी जाहीर करण्याची घाई झाली आणि मग पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काही जागा बदलतील असं सांगितलं. याचा अर्थ काय, तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा मवियाच्या फॉर्म्युल्यानुसार काही नेत्यांची तिकीट कापली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा चर्चांना उधाण आलं आहे. कोणते आहेत ते मतदारसंघ आणि नेते ज्यांना उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा तिकीट कापून माघार घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. अति घाई संकटात नाही, ही म्हण सध्याच्या राजकारणाला बरोबर लागू पडते. उद्धव ठाकरेंनी घोषित केलेल्या पहिल्या 65 उमेदवारांच्या नावांच्या यादीत बदल केला जाईल असं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. याचाच अर्थ अनेक ठिकाणी जागांची अदलाबदली होऊ शकते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या बातमीला दुजोरा दिला. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बोलणी सुरू असून काही जागांची अदलाबदल होऊ शकते असं ते म्हणाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक पक्ष समाजवादी पार्टी, शेकाप यांना अद्याप त्यांच्या मनासारख्या जागा न मिळाल्यानं ते सुद्धा नाराज आहेत. आपल्या जागा जास्त झाले, आपले उमेदवार जास्त अशी हाव मनात पाळून उद्धव ठाकरेंनी यादी जाहीर केली. मात्र असे काही उमेदवार आहेत ज्यांची तिकीट कापणं उद्धव ठाकरेंना आता अनिवार्य झाल्याचं म्हटलं जातंय. पाटण, सांगोला, परांडा, लोहा, रामटेक या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांची तिकीट कापली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नक्की कोण आहेत ते उमेदवार आणि का कापली जाणार त्यांची तिकीट, तर यामागचं कारण असं की उद्धव ठाकरे यांनी घाईघाईमध्ये आपली यादी जाहीर केली असेल तरी सुद्धा अशा काही जागा आहेत जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा मग मित्र पक्षांच्या उमेदवारांची त्या मतदारसंघात हवा आहे. आणि अशा ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार जर उभे केले तर हे महाविकास आघाडीसाठी नक्कीच चांगलं नसेल. साताऱ्यातील पाटण मतदारसंघाचे उमेदवार म्हणून हर्षद कदम यांना तिकीट जाहीर करण्यात आलं. पाटण मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत झाली होती. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मिळेल अशी चर्चा असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे सत्यजित सिंह पाटणकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाटण विधानसभा मतदारसंघात पारंपरिकपणे देसाई आणि पाटणकर यांच्यात लढत होते. यामुळे या विधानसभा निवडणुकीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल आणि तिथे सत्यजित सिंह पाटणकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सातारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघात ठाकरेंकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. याशिवाय पाटणकरांचं देखील या मतदारसंघावर बरंच वर्चस्व आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. या ठिकाणी शंभूराज देसाई यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सत्यजित पाटणकर काय भूमिका घेणार असा प्रश्न सध्या पवार गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडलाय. पण मग पाटणमध्ये हर्षद कदम यांची तिकीट कापण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आता निर्माण झाली आहे, कारण इथे पाटणकरांचा आणि पवारांचं वर्चस्व आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला जेव्हा ठरलेला तेव्हा मित्र पक्षांसाठी सुद्धा काही जागा सोडल्या असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेलं. तसंच सांगोल्याची जागा ही मित्र पक्षांसाठी सोडलेली जागा असेल असा अंदाज बांधण्यात येत होता. तोवरच शिवसेना उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार इथे जाहीर केला.
यासाठीच दीपक साळुंखे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं. मात्र सांगोला मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे इथं प्रत्येक वर्षी शेकापचे उमेदवार असतात. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्र पक्षांचं मत ध्यानात न घेता इथे उमेदवार दिल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे ठाकरे गट दावा करत असलेल्या सांगोला मतदारसंघासाठी देखील शेकाप कडून उमेदवाराची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. शेकाप कडून सांगोला मतदारसंघासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगोल्यातील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मवियात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली. ठाकरे गटाने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली, तर शेकाप देखील या जागेसाठी आग्रही आहे. तसंच शेकापने बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी याच मतदारसंघातून जाहीर केली. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. दीपक साळुंखे यांचं तिकीट महायुतीत कापलं जाणार का, अशा चर्चा आहेत. मात्र असं झालं तर आगीतून फुफाट्यात असल्याची भावना त्यांना निर्माण होईल एवढं नक्की. परांडा भूम मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ही जागा सुटते की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला ही जागा सुटते, हा सस्पेन्स कायम होता. परंतु वाटाघाटीमध्ये याचा मार्ग निघाला असून शेवटी परांडा भूम मतदारसंघातून शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित ज्ञानेश्वर पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. उद्धव सेनेनं आधीच उमेदवार जाहीर केला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. राहुल मोटे यांनी शुक्रवारीच एबी फॉर्म सह उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उद्धव सेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. परांडामध्ये राष्ट्रवादी शरद पवारने उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत समन्वय नसल्याचं समोर आलंय. या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत म्हणाले, उद्धव सेनेशी चर्चा करून यातून मार्ग काढू. राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2004, 2009 आणि 2014 या 3 निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. मोटे यांनी रणजित पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांचा सुद्धा 2 वेळा पराभव केलाय. दरम्यान राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज सुद्धा दाखल केला आहे. तर उद्धव सेनेचे रणजित पाटील यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केलेला नाहीये. मोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रणजित पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. लोहा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेकापचे श्यामसुंदर शिंदे आहेत. त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेकापने जाहीर केली होती. मात्र याच जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एकनाथ पवार यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकनाथ पवार यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यावरून शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी नाराजगी व्यक्त केली. मवियाचा घटक पक्ष म्हणून उमेदवारी शेकापला पूर्वीच जाहीर झाली आहे. आम्हाला एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. मात्र उभाटा गटाने उमेदवारी कशी जाहीर केली माहीतच नाही, असं आशाताई शिंदे म्हणाल्या. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आम्हाला उमेदवारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही उमेदवारी दाखल करणार आहोत. उभाटा गटाच्या उमेदवाराला माघार घ्यावीच लागेल. तसे आदेश त्यांना पदश्रेष्ठींकडून मिळतील असा विश्वास आशाताई शिंदे यांनी व्यक्त केलाय. काहीही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच उभाटा गटाच्या उमेदवाराचं तिकीट इथे सुद्धा कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रामटेक मधून शिवसेनेनं विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. काँग्रेसला इथून राजेश मुळूक यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक आहे. मात्र शिवसेनेनं इथं उमेदवार जाहीर केला. असं असलं तरी इथून विशाल बरबटे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या मित्र पक्षांचा आणि घटक पक्षांचं मत लक्षात न घेता उभाटा गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र आता आपल्याच उमेदवारांना माघार घ्यायला लावून शिवसेना ओढवून घेणार का त्यांची नाराजगी, हे बघण्यासारखं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.